नमस्कार, डी24 पेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता। धुळे जिल्ह्यातील चाळीसगाव रोड परिसरामध्ये असलेल्या सिपा हॉस्पिटलमध्ये एक घटना घडली आहे। ती घटना म्हणजे एका 12 वर्षीय मुलगा जो देवपूर भागामध्ये पंचाळ समाजाचा असल्यामुळे त्याच्या दोघी किडन्या ह्या खराब झाल्या आहे। 10 वर्षाच्या मुलाच्या किडन्या कशा पद्धतीने खराब झाल्या हे देखील अत्यंत विचार करण्याची गोष्ट या ठिकाणी निर्माण झाली। 10 वर्षाचा मुलगा, त्याला कुठल्याच प्रकारचं व्यसन नसताना त्याच्या किडन्या कशा पद्धतीने खराब होत आहे हा देखील प्रश्न डॉक्टरांना देखील पडला आहे। व या माध्यमातून संपूर्ण लहान मुलांसाठी एकच वेळेवर पाणी प्या व काही दुखापत झाली असेल तर आई वडिलांना सांगा। यावेळी त्या मुलाच्या आई वडिलांशी आम्ही संपर्क करताना त्या मुलांनी प्रतिक्रिया दिली। शाळेला जातो का? कोणत्या शाळेला जातो? माध्यमिकला। काय होतंय तुला? पोट दुखतंय। कधीपासून? कुठे दुखतंय पोट? कुठे? असं आहे का? काय काम करतो तू? काम वगैरे काही करायचं का? काही मग पाणी प्यायचं? कुठलं पाणी वगैरे प्यायचं का? कुठे घरी पाणी वगैरे प्यायचं का? तुला काय आलं होतं? ताप आला होता का? कुठल्या शाळेला आहे? कुठे? तुझे आई वडील काय करतात? गवारी। काय नाव बोललं तुझं? किती वय आहे तुझं? तरी आपण आपल्या मुलाची काळजी घ्यावी या संदर्भात आज डॉक्टरांनी देखील आम्ही काही प्रश्न विचारताना त्यांनी सांगितलं, लहान मुलांची काळजी घ्या, त्यांना योग्य वेळी पाणी द्या, अन्न पुरवठा वगैरे त्यांना योग्य तो द्या, फळ फ्रूट द्या, त्यामुळे असा प्रकार घडणार नाही। धुळे शहरामध्ये एका 10 वर्षाच्या मुलाचे किडन्या खराब आहे। अत्यंत दुर्दैवी घटना या ठिकाणी घडली आहे।